बसा बसा. काय पैलवान, कशी आहे तब्येत? बरी पण राणा दादा आणि माऊला खरं वाटणं झालंय. अरे काय राहणार आता? अरे आमचा पैलवान बरा झालाय, तुला खरं वाटत ना वय? अरे पहिलवान लगेच तालमीत जायचं म्हणतोय. नाही नाही, नीट बरं झाल्याशिवाय तालीम नाही. उद्यापासून या की. चालतंय की. मला सांगा, तुम्ही आजारी कसं पडला? बरं नव्हतं म्हणून. बरं का नव्हतं? ते राणा दादा लय जागला म्हणून. राणा, उगाच का जागलास? आमचा पैलवान आजारी पडला ना. मग आता बरं कधी होणार? झालोय पण राणा दादाला खरं वाटना. नाही, अंगात नीट ताकद येत नाही तोवर तालीम नाही. तर मला कुस्ती बघायची आहे की. चालतंय. राणा, बाल्या, होऊन जाऊ दे कुस्ती. आता इथं? अरे हो, आपल्या पट्ट्याला कुस्ती बघायची आहे. करा सुरू. चालतंय. राणा दा उचल उचल. हा पकड बांधते की. हा सोडू नकोस सोडू नकोस. हा टांग मार टांग मार. हा राणा दा उचल उचल. अरे वा, झाली कुस्ती. चला आता खाऊन घ्या पटकन. बस 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 बाल्या. बसा बसा. हे घ्या भाजी. आणि आता आमचा लाडू खाणार आहे बर का. चला लवकर, पटकन संपून टाकणार आहे तो सगळ्यांच्या आधी, हो ना? हे घे. मला नको. अरे असं कसं? अरे कुस्ती खेळ दूध प्यायला लागते. मी कुठे खेळलोय? हो. अरे बघितल्यावर बी दूध प्यायला लागते. काय वस्तात? ओय, अरे जो खायला कंटाळा करत नाही तो सच्चा पैलवान. बघा, चला लवकर संपून टाका. चला चला लवकर लवकर, पटकन. कोणाचं संपतंय कोणाचं संपतंय. झालं, चला. वा, छान. ठीक आहे राणा, मी आता निघतो. पैलवान, नीट बरं व्हायचं आणि तालमीत यायचं. तालमीत आल्यावर मी लय भारी कुस्ती शिकवतो बघ. आणि नीट खायचं प्यायचं. अरे त्याशिवाय कुस्ती जमत नाही बघ. चला चला रे. काय लाडू, आली का मज्जा? भरून आली. आली ना? मग आता असंच रोज खायचं प्यायचं म्हणजे लवकर बरा होशील. पण मी बरा झाल्यावर तालमीत जाणार. आधी नीट बरं व्हायचं. काय माऊ, ताप आल्यावर सरी बघायला येतात. हो, आपली विचारपूस करायला येतात सगळे. खायला बी आणतात. हो, खायला पण आणतात. हा, आणि कुस्ती बी खेळून धावत्यात. काय पण? कारण लवकर बरं वाटावं म्हणून. मग तापणं चांगलं आहे की मग. सर ऐकतात आपलं. हो, आजारी पडणं पण मस्त असतं. तुला मी ना एक कविता म्हणून दाखवते. हो. पडू आजारी मौज हीच वाटे भारी, नकोच जाणे मग शाळेला, काम कुणी सांगेल न मजला, मऊ मऊ गादी निजावयाला, चैनत सारी मौज हीच वाटे भारी, मेल सांजा साबुदाणा, खडी साखर मनुका बेदाणा, संत्री साखर लिंबू आणा, जा बाजारी मौज हीच वाटे भारी, भवती भावंडांचा मेळा
आला दंगा थोडा जरी कुणी केला मी काऊनी सांगेन तयाला जा बाहेरी मौज हीच वाटे भारी कामे करतील सारे माझी झटतील ठेवा या मजराजी बसेल गोष्टी सांगत आजी मज शेजारी मौज हीच वाटे भारी. छान आहे. मजा आहे की मला बी आजारी पडायला पाहिजे. नाही मीच पण नाही तू नाही तू माझी काळजी द्यायची. बरं महाराज. पण मला ताप आल्यावर माझा असंच नाळ करणार. होय. हो पण म्हणून काही आजारी पडायचं नाही. तू जरी आजारी नाही पडलास तरी आम्ही तुझे असेच लाड करू. नाही मी आजारी पडणारच नाही. मला तालमीत जायचंय. होय पण आधी बरं व्हायचं काय मग तालमीत जायचं. मी लवकर बरं होणार. हो मला तुम्ही दोघं कुठे पाठवणार नाही ना. अजिबात नाही. आजारी पडलो तर कधी पण पाठवायचं नाही. नाही तुला आम्ही कुठेच पाठवणार नाही. मग चालतंय. अहो तुम्हाला शाळेत जाऊन यायचं तर तुम्ही जाऊन या. मी लाडजवळ थांबतो. नाही नको. अहो मी शाळेला सुट्टी टाकली. तुम्हीच मळ्यात जाऊन येणार असाल तर या. नाही नको. मग आपण दोघं बी थांबू. लाडूला लवकर बरा करू काय. चालेल. चल मग अजून एक गोष्ट सांगते तुला. लाडू मी काय म्हणतो आपण साहेबराला भेटून यायचं. चल चल चल. जात ताईसाहेब अजून कसं काय आलं नाही तो पोलीस. बघ की आम्ही बी जीव डोळ्यात आणून वाट बघायलोय बघ. हा मी काय म्हणते परत एकदा फोन लावून बघ तसं काय. होळीस का काय ग तू. सारखं सारखं फोन केला तर घावायचो की आपण. आपण आपण नाही तुम्हीच तर फोन केला तसा. तुझा फोन दे. माझा फोन दे. हॅलो. हा दौलतवाडीच्या प्रतापराव गायकवाडांच्या घरी एक पोरग बेकायदेशीररित्या राहतंय. त्याला बळजबरीनं चोरून लपवून इथं ठेवून घेतलंय. तर तेव्हा लवकरात लवकर काय तर कारवाई करा. बाग जन्मात आम्ही सापडणार नाही. नंदिता नाव आहे आमचं. कुणाची वाट बघायलास. नाही कोणाची नाही. ते आम्ही आपलं असंच जरा मग इथं असं दारात ते पावसाची वाट बघत होतो. कधी येणार आहे विचार करत होतो जरा. पाऊस जरा पटेल असं सांग की काय तर. परत काही नवीन उपद्व्याप करायला नाहीस ना. आमचा काय उपद्व्याप करण्याचा कारखाना आहे काय. आणि आमचा सोडा तुम्ही कुठे निघालाय. कंपनीच्या माणसाची गाठ घ्यायला चाललोय. कुठली कंपनी. व्याज द्यायचंय ना. हा जावा ते व्याज भागवा आणि आपली जमीन सोडवून आणा बरं. जावा राणादा. अहो अगं पण राणादा कुठं आहे. ते आणि कुठं असणार. लाडूची खातिरदारी करण्याशिवाय दुसरं काही काम आहे का त्यासनी. हे बघा त्यांच्याकडे काही टाइम नाही दुसरं काय करायला. पण तुम्ही मात्र कामावर लक्ष द्या. हा जावा बरं. ते व्याज फेडा आणि आपली जमीन सोडून आणायला पाहिजे. जावा तुम्ही. जावा म्हणलं ना. जावा. बरं झालं बाई सन्निधा गेलो. वय नाही तर उगं पोलिसांना काय बाय प्रश्न विचारला असता. राणादा आहेत का. काय काम होतं. मला एक फोन आला होता. जरा चौकशी करायची होती. कसली चौकशी. हे बघा आमच्याकडे काही जादा टाइम नाही. आम्हाला दुसरी बी कामं आहेत. हो थांबा. बरं ते जाऊ दे. तुमच्या घरात कोण लहान मुलं आहे का.
आम्हाला खबर मिळाली की तुमच्या घरामध्ये बेकायदेशीरपणे एक लहान मूल ठेवून घेतलंय. कुणी सांगितलं तुम्हाला? ते महत्वाचं नाही. ते मूल या घरात आहे का नाही तेवढं सांगा. हाय, पण त्याच्याकडं काय काम काढलं तुम्ही? चौकशी करायची आहे. बोलवा त्या मुलाला. या 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 आतमध्ये तर या. राणा भाऊजी, राणा भाऊजी, राणा भाऊजी. ए चंदे, जा बोलून आण बरं. येते. राणा भाऊजी. हे बघा साहेब, अहो आम्ही खरं सांगतोय तुम्हाला, एवढी एवढंसं पोरगा आहे, काय करणार आहे हो? तुम्ही असं त्याला नेऊन. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही नमस्कार. नमस्कार. इकडे कसं काय? आम्हाला एक निनावी फोन आला होता. मी एका लहान मुलाला घरात ठेवून घेतलंय असं कळलं. राणादा, तुम्ही त्या दिवशी म्हणला होता ना की तुम्हाला काय बी मदत लागली तर करेन. आज मी लई अडचणीत आलोय. लाडूला तुमच्याकडे ठेवा. राणादा, गुन्हेगार होतो तेव्हा कोण काम देत नव्हतं. आता मी आत गेलो तर लाडूला अनाथ आश्रमात टाकतील. बघितलं राणा भाऊजी, अहो आपल्या लाडूला घेऊन चालले तो. हे काय तर करा. अहो पण त्यात काही गुन्हा आहे का? अनाथ मुलाला कायद्याच्या परवानगीशिवाय घरात ठेवणं गुन्हा आहे मॅडम. इन्स्पेक्टर साहेब, लाडू अनाथ नाही, आम्ही आहे की त्याच्या संगत. तुम्ही बोलवता का त्याला? आम्हाला चौकशी करायची. कसली चौकशी? ते मूल तुमचं स्वतःच आहे का? नाही. मग कायद्याने दत्तक घेतलंय तुम्ही? नाही, मग तुम्ही त्याला घरात कसं काय ठेवलं? ते त्याच्या वडिलांनीच ठेवले आमच्याकडे. वडिलांनी? वय कुठे आहेत वडील? बोलवा त्यांना. वडील त्यांना पोलिसांनी नेले. नाही नाही, आमच्या लाडूला आम्ही नेऊ देणार नाही बघा तुम्हाला. त्याला बोलवा, आम्हाला चौकशी करायची. अहो कसली चौकशी करणार? हे बघा, लहान मुलाला असं परवानगीशिवाय घरात ठेवता येत नाही. हो तुम्हाला सांगितलं ना, लाडूचे वडीलच त्याला आमच्याकडे सोडून गेले. तुम्ही मुलाला बोलवा, आम्ही स्वतः चौकशी करू. अहो पण चौकशी करायला तो काही गुन्हेगार आहे होय? नाही, चौकशी त्याची नाही, तुमची होणार आहे. आमची? तुम्ही त्याला जबरदस्तीने ठेवलं असेल तर? नाही हो, आम्ही असं कशाला करू? नाही मॅडम, लाडू आमच्या समद्यांचाच लई लाडका आहे. आम्ही त्याला असं नेऊ देणार नाही कुठं. राणादा, कसं आहे, आम्हाला आमचं कर्तव्य म्हणून चौकशी करावीच लागणार. हो पण तुम्ही नका काळजी करू. अहो त्या मुलाला फक्त आम्ही काही प्रश्न विचारू. बोलवा त्याला. अहो पण लहान मुलाची कसली चौकशी करणार? अहो घाबरू नका, आम्ही फक्त त्याच्याशी गप्पा मारू. अहो पर तो घाबरणार नाही काय तुम्हाला बघून? अहो लहान मुलांची चौकशी पोलीस म्हणून करायचीच नसते. अहो तसा नियमच आहे. अहो म्हणूनच विदाऊट युनिफॉर्म आलोय. पण नियमानुसार चौकशी मात्र करावीच लागेल. तुम्ही बोलवा त्याला. साहेब, आम्ही सांगतो की समजू. तुम्ही नाही, मुलगा. त्याला बोलवा तुम्ही. आणि तुम्ही कोणीही मध्ये नको. आम्ही काय असेल तर बोलू त्याच्याशी. ठीक आहे. अरे पण राणा, तुम्ही लाडूला घेऊन या. जा. आणते. लाडू, काय करतोयस? हा नाही, चिट्ट काढतोय. अच्छा, बरं ऐक ना, एक काका तुला भेटायला आलेत खाली.
त्यांना तुझ्याशी बोलायचंय. काय बोलायचंय? काही नाही, असंच ते गप्पा मारणार आहेत तुझ्याशी. बोलशील ना? कोण असते? आहे ते काका. बिनवाक्याच्या माणसांसंग बोलायचं नाही असं बाण सांगितलंय. अरे आमच्या ओळखीचे आहेत ते काका. तू त्यांच्याशी बोल, मस्त गप्पा मार. हा, पण का बोलायचंय? अरे आता ते गप्पा मारल्यावरच कळेल ना तुला. चल आपण गप्पा मारूयात. हा, दे लवकर, ठेव इथे. आला बघा लाडू. लाडू ये बाळा, ये ये ये. चल, हे बघा लाडू. बघितलं, एवढूस पोरग, त्यानं कोणाचं काय बिघडवलंय? ते काही नाही, आम्ही लाडूला सोडणार नाही म्हणजे नाही. तुम्ही जरा शांत होता का? तुम्ही काही बोलू नका. अहो बोलू नका म्हणून कसं सांगताय हो तुम्ही? तुम्ही सरळ सरळ आमच्या लाडूला घेऊन चालला जा. आता लई लढा लागलाय बघा आम्हाला तिथेचा. आम्ही नाही घेऊन जाणार त्याला. मॅडम, आवरा जरा स्वतःला. आम्हाला बोलू द्या मुलाशी. अहो लहान ग पोरग आहे ते, काय आणि कसं बोलणार बरं? ते काही नाही, तुम्ही उगा पोलिसी खाक्या दाखवू नका बरं का त्याला. मॅडम प्लीज, जरा तुम्ही समजून सांगा ना त्यांना. वहिनी, राणा भाऊजी, अहो तुम्ही तरी समजून सांगा. जाऊ बाई, तुम्ही जरा शांत व्हा, त्यांना त्यांचं काम करू दे. आता तुम्ही म्हणताय सा म्हणून. सासूबाई, बघितलं ना वा, एवढी लहान घ्या पोरावर कसा अन्याय व्हायला. वहिनी, बाळा, नाव काय तुझं? नाव काय तुझं? नाव सांग. लाडू. लाडू नाही म्हणायचं. मग नाव काय तुझं? गाजवीर. अरे वा, छान नाव आहे की. पण राजवीर, काय करतोस तू? पैलवान आहे मी. अरे वा, मग मला सांग की, कुस्ती कसं खेळतोस तू? आम्ही जरा राजवीरशी गप्पा मारतो, तुम्हाला चालेल ना? हो चालेल ना. लाडू जा, त्या मावशी तुझ्याशी गप्पा मारणार आहे, थोडा वेळ गप्पा मारू. नाही, तू माझी मावास. अरे हो, पण थोडा वेळ त्या मावशींबरोबर गप्पा मार. नाही. अरे आपण छान गप्पा मारूया ना. तू मला तुझ्या कुस्तीविषयी सांग बघू. लाडू जा. नाही मारू, तू चल. अरे त्यांना घरातलं काम आहे, आपण मारूया ना गप्पा. चल. लाडू, हे बघ, मी ना तुझ्यासाठी छान काहीतरी खायला करून आणते. तोवर तू त्यांच्यासोबत गप्पा मार, मग आपण सगळे एकत्र गप्पा मारू. राणादा, तू चल. मी येतो, तेव्हा तू त्यांच्याशी गप्पा मार. काय काय विचारणार काय म्हणे?
मलाही काहीच कळत नाहीये.